तर मेळच आला मग साजरा. बरी झटकली म्हणा. माय बाई या दोघीचं काय चालू आहे? गद गद हसतात काय आणि बोलतात काय? का वय काऊन तिकडे बसल्या दोघी जणी नेऱ्या? आमचा का वाश येते का तुम्हाला? माय बाई त्याचं काही सिक्रेट असेल. माय सिक्रेट का हाय हो? आम्हाला का सांगू नाही का लागे? शांत बाई ओ माय बाई सिक्रेट गिक्रेट काही नाही. लय मोठं गुकरेटच झालं होती तर आम्ही सरकतो जरसं इकडे. म्हणलं अहो माय गंगू लय लय जैली केले की भडकाच झाला. वाचला की माघारा लोकाला. जयणार तो होतीच ते त्यात काय नव. भडका नाही झाला का साजरा? कोणावर बिफरली मग? बिचाऱ्या पिंकीवरच बिफरली नाही. कोण नाही सापडलं दिले. आता तर सुनीलच घेतलं अशी आळव्या हातानं. ती पिंकीचं बिचारी नशीब लस फुट काय माय बाई. अशी अवदसा भेटली तिच्या नशिबी. माय बाई पिंकीले आता हो नाही म्हणताय. मग राजाची राणी झाली ते आता. तुम्ही तर काही समजता. कोणी यावेळी टिकली मारून जावी हाय का आता पिंकी? नाही बाई म्हणजे मग राजाची राणी म्हणजे माय बाई मग घ्या लस बिफरला म्हणते मायवर. हे गंगीन तिला काही बोलली ते आपल्या इकडे आली तर इले वाटलं की इनू बी नाही जा. मला नाही बोलावलं तर मासुनी नाही जा. मंग्यानं पाठवलं नाही की बायकोले. ती वानं घेऊन आणि तियाचे लाडू घेऊन पाठवलं. मग लागे गंगीच्या लय जीवर आलती. मग मंग्या सासाच भडकला म्हणते म्हणे कोण केलं त्याच केलं. त्या बाया तुलेच कोण नाही बोला. कोणा संग भांडत नाही तसं कोण भांडणं होतात. आणि माय बायको जाईनच. आणि तिला जर काही म्हणशील तर खबरदार. माय बाई लय बोलला मग माय बाई. पण बोलू नाही मग काही जसं किती झालं तुम्हाला हरी नवऱ्यानं बायकोचा भाग घेतला म्हणून काय झालं? तो बायकोला घरी येत असते. पण शेवटी मी म्हणतो पोरानं मायले म्हण नाही बाई काही काही म्हणा बाई. शेवटी ते मायले काय नातं सासूनच असत नाही नेवला सपोल्यासारखं. त्या पोरानं काही पडू नये. आता बाई बस झाला आता तुमचं. काही नका लावून रा. एवढं काही नसते. जरसक नवऱ्यानं म्हणाली पाहिजे बरं बाई. नाही तर मग बायकोचे कोण भागच नाही घेतला तर तिला काय हाय बिचारीला कोणच तिकडे वाली. त्याच्याच मागे येते ते. आणि त्यानं जर साथ नाही दिली तो जसा उभा नाही राहिला खंबीरपणे तर तिचे कोण भाग कोण घ्या. अहो माहितीले कुठे सळाईचे चटके बसून राहिले का तारेवरची कसरत आहे. तुम्ही बी भल्ल्यास करता बरं बाई. तुम्हाला सासरवास का हाय हे माहीतच नाही. सासरवास माय बाई तुम्हाला काय आता सांगून फायदा. अहो माय असा भल कसा जुने लोक सासरवास करत काय सांगू तुम्हाला. आजकाल तुम्हाला काहीच नाही माय ओलसक असते त्यालाच तुम्ही लय म्हणता. हो माय बाई आते बाई तुमच्या काळातल्या गोष्ट कसं हवा माय. तो काळ जुना होता. आता कोण सैन नाही करत. कसं करा काही बोलता काय 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 ती काय 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 हे आहे का? बरोबर आहे. बरं केलं मग घेणं. मला तर वाटत पाठ ठोपटा साजरी की वा रे वा असाच पाहिजे. मग बरं आहे माय बाई. व हे मन कोण ना कोणत्या विचारात पडली बाई बाई का बाई? सकाळी कोणती भाजी करू हा विचार पडला का तुले? नाही तिला असं वाटून राहिलं आपलंही पोरग आहे. सकाळी बायकोच्या फाटी आपल्या संग भांडलं तर कसं करावं. नाही मन कर ना. हा विचार करून राहिली की काय? नाही तो काही विचार नाही. आता आपण जर चुकलं तर म्हणतीनच बाई पोरं. आजकाल काय मुख थोडी राहते माय कोणी की बायकोले कोणा काही म्हटलं बोरग मुख राहिलं. माय बाई तो जुना काळ होता. आता तर हो नाही सैन करत पोरं. बायकोले नका बोलू म्हणतात मला काही. ते काय माय बाई आपण अजून तर आपलं काढ आपलं अजून लय डिंगर उलस. हे तर मोठं झाल्यावर तो अजून काळ बदलते माय बाई. मग तर काय 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 करते काय नाही तो विचार आपण नाही करत. आपण त्याच्या मनात बोलावंही नाही. फुकटचा सल्ला द्यावही नाही. सुनी जुळून कोणती अपेक्षा करावी नाही. आपण हे ठरवलं बाई. व त्याला माय माऊलीनं सिंगलवरची हात प्याव नाही दिला तर आपल्या हातापायात जोर आहे. हातानं करून खा. आपण काही मनाच्या नांदी नाही माय बाई. व आपण विचार बी करत नाही. मी हा विचार करून राहील शांताबाई. आपली तिकडल्या वळातली गोकर्णा उकली ना माय. व तिला बोलावलंच नाही ना. ओय बाय गोकर्णी सांगितलं नव्हतं का? इमली कुठे? तेच गेली सारा बायाले बोलायले आवतन द्यायला. तिचाच नंबर होता. इमली कुठे गेली? तिनं सांगलं नाही का तिले? अव गेली अशी इमली नाही तर हेच घरी गेली नशीन. असं कसं होईन? इमली सोडते का कोणाला? मी स्पेशल इमलीला पाठवलं माय की तू जाय स्वतः जाय लेकरायला पाठवू नको. आणि स्वतः सगळ्या बायाला सांगायले म्हणून. नाही ना बाई मा पुरा ध्यान आहे. समजा जणी आल्या गोकर्णी आलीच नाही. तिला एकटा आवतन गेलं नशीन. नाही तर मग तिथं चालत गेलत नशीन. तसं येशीन काही सांगता नाही येत. तसंच अशीन. गोकर्णी तर चालत नशीन. नाही तर म्हणून नशीन आली कदाचित. जाऊ दे सकून हापशीवर आली की होतेच भेट. विचारता येते तिले. नशीन आवतन गेलो तर माय तिले तर स्पेशल बोलायला लागेल. नाही तर गंगीच्या पार्टीत जायला भेट नाही ते. नाही आता गंगीच्या पार्टीत कुणीच गेलं नाही पाहिजे याची खोस खबरच घ्या.
गंगी एकटीच पडत राहिली पाहिजे साजरी, आणि नशी आली पाहिजे घासत मग आपल्याजवळ. मग समजीन तिले की गाव काय असते, येटाळा काय असते, नातेसंबंध काय असतात, शेजार धर्म काय असते. मग समजीन तिले ही एकटी पडीन की नाही ता वागते. आता तर तिला कळलं हळदी कुंकू कसं भारी गेलं ते. आता असेच लय सण आहेत म्हणा, पुढे लय कार्यक्रम होतील म्हणा. मग राहायचं माय एकटी. पण बाकी शांताबाई काल तुम्ही उखाना बल्ला जाक म्हटला बाई. मला हसाच आलाय निरा. मला घरी गेली ना तर रात्री हसा येत जाय मला. माझा भाव म्हणे कावलं हळदी कुंकू तो रंगात आलं काऊन की हसून राहिली. मी म्हणलं नाही नाही तुम्हाला नाही माहित, ते आमच्यातलीच गोट होय. बाई उखाना आठवीन गदाला हसू मी. शांताबाई लयच भारी जमला होता पण म्हण नाही एकदा. होय तिकडे दादा खेप काय हो तोच तो उखाना. मी तर म्हणतो हे बा गंगूबाई इकडून तिकडून गेली ना कुकडून ते बल्ली येते त्या खतावर तर बात येते. तर ते हापशीवर म्हणजा शांताबाई सकाळी पाणी भरायला आले की हापशीवर म्हणजा. हो मग तर गंगूबाई हापशीचा दाडाच उपटते बाई. मग गदरचे सनी देवल सारखं मग आपल्या गावातच सनी देवल तयार होऊन जाईल गंगूबाईच्या रूपात. गंगू सनी देवल. शांताबाईनं हापशीवर उखारा म्हणा. सकाळून सकाळून टाकला मॅ सडा आणि कसा शिकवला गंगूबाईले धडा की गंगूबाईनं हापशीचा दांडा उपटला म्हणून सांगा. सनी देवल आपल्याच गावात तयार. गदर गदर 3 निघते मग शांताबाई टेन्शनच नाही. लवकर यायचा मग संध्याकाळी. हा हो येतो ना मग. हो तू तयारी करून ठेवतो, येतो मी. निधी ट्युशनहून आली की जाऊ ना मग. ते सोबत असली की टेन्शन नाही. हो हो मग काय तो तिला सोबत घेऊन म्हणजे बरं राहते. मग फालतू ते घरी असले की मग आपल्या डोक्याला टेन्शन. बाबाही घरी नाहीत ना. बाबा आज आत्याच्या घरी जातो म्हणत. हो का आताच्या घरी का? हो म्हणजे आताचा फोन घेऊन आलता काही? हो बा मग अशा आलता आताचा फोन. तर बाबा म्हणत आहेत हो मी येतो मग आज दुपारी येतो असं मी ऐकलं. बाबानं मला सांगितलं नाही पण बाबानं आत्याला सांगितलं की मी येतो म्हणून म्हणून राहिली की आज बाबा घरी नाहीत, संध्याकाळी दुपारी जातात मला त्या आत्याच्या घरी. नाही मग निधीला सांगू की मग नाही ठेवायला पुरं तिला घरी. नाही बाई कुठे चालले हे? मला काही विचारणं पुसणं सांगणं काहीच नाही. तर तू करून ठेवतो ल, मी येतो मग संध्याकाळी. हो चालते. सांगितलं ते आठवणीनं आणजा नाही तर विसरसाल. ते विसरणार आहो का मी? बरं जा या संध्याकाळी लवकर. बस तू एक काम आटप, मी हजर. कुठे कुठे चालले रे? कुठे नाही चाललो. पिंकी तयारी करून ठेवतो, मी येतो. हो माय मग सांगते ना मा संग बोलून येईन मला का धड. ते बायकोले बोलली नाही तर लगेच लहान त्याला अंगात पाणी झालं त्याच्या. माय बाई लहान झाला माय. त्या गावातल्या चलवाद्या बाया तर माझ्या विरोधात गेल्या तर गेल्या. मा पोरगे मा विरोधात गेलं की काय? पिंके काय माय कामर आले. अरे थांबते खरी नका तुला का टीव्ही पाहण्यासाठी बसवलं का टाइमपास करण्यासाठी? थांब ना. काय म्हणणं माय बाई बाईचा पारा तर लच चढला म्हणा तू. आता मा पोरग काय 2 दिवस मावर रुशील राहीन. मा पोरग माशिवाय बोलल्याशिवाय राहतच नाही, त्याच्या नावालाच जात नाही. तुला काय वाटते म्हणा? मा पोरेल का मा विरोधात गमावत का तू? त्याच्या मागून वार करत का म्हणा तू? हाय व तू अशी सून पण मी बी ते सासू म्हणा. मी बी माच पोरग मधात घालतो त्याच्याच खांद्यावर बंदूक ठेवून तुला गोया मारतो. मी बी सासू हाव. पोराचा कसा वापर करावा लागते हे मला बी माहित आहे. तुला माहित आहे तर नवऱ्याचा कसा वापर करावा लागते ते मला समजणार नाही का? मला लेकाचा कसा वापर करावा लागते ते. काय म्हणणं आहे तुमचं? माय कामर आले. मी म्हणत होती कोण कोण आलतं हळदी कुंकाले? सगळं गाव, सगळ्या गावातल्या बाया आलत्या. मग रात्री 11:30 वाजले ना. मग बाया जशा जशा वावरातून आल्या त्याचं घरचं आवरलं तशा तशा आल्या. 11:30 लोक बाई एकट डुक्कट सुरू होती म्हटलं. म्हणून तर आम्हाला उशीर झाला. नाही बाई मी बी म्हटलं होतं दोघी गेले या म्हणून आपल्या घरी. आल्या नाहीत. हराम एक नंबर हराम खोरात त्या बाया. उष्ण बसणं पडलं की मा घरी येतात मुजऱ्या माग्याने. आता हळदी कुंकाला या म्हटलं लागेल शांतीच्या याच्यात गेल्या. लहान झाली का त्याची? त्याला काय वाटते मा घरी हळदी कुंकू नाही झालं म्हणून काय झालं? मी तशा रोज जाणं बाया आणतो इकत आणतो, अशा इकत भाड्यानं आणतो, भाड्यानं हळदी कुंकाला बाया. मग पैशावाल्याची गोट न्यारीच असते. ते काय समजल्या या गावातल्या एकटे म्हणून काय झालं? मी तर बाहेर गावचे आणतो. मग पैसा दिला या मा घरी हळदी कुंकाले. कोण नाही येत. गाड्या भरू भरू येतील म्हटलं मा घरी हळदी कुंकाले बाया. मग पैसा फेकून तमाशा देखो. पैशावाल्याची गोटच न्यारी असते. बरं आणा ना बाई तुम्ही हळदी कुंकाले बाया आणा भाड्यानं. तुमची काय गोष्ट माय पैशावाल्याच्या मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी नाही. मला काही शोभत नाहीत ह्या गोष्टी आणि मला ऐकाय नाही वाटत खरं सांगू का ह्या पानचटल्या गोष्टी. मला लय धंदा राहिला. तुमची काय गोष्ट आहे बाई?
मला लय गोष्टी आहेत. मला भांडे राहिले घासायचे, मला कपडे राहिले काढायचे. मला संध्याकाळी बाहेर चाललो आम्ही, मला काम आटपा लागेल, संध्याकाळचा स्वयंपाक करून जावं लागेल ना मला. मी थोडी पैशावाली आहे की असा पैसा फेकून तमाशा देखो करायले, की पैसा फेकीन कामवाली घरी येईन. मलाच करावं लागतात माझे सगळे काम. तुम्ही आणा माझे भाड्यानं बाया आणा हळदी कुंकाले. मग काय तर नवीन एक रेकॉर्ड बनते, गंगूबाईनं भाड्यानं बाया आणल्या हळदी कुंकासाठी. तुम्ही आणा, कारण गावातले सांगा कोणा सांगा धंग नाही तर तुम्हाला बाहेर गावच्या जाणं लागणार आहेत. गावातली तर एक बाई आली नाही तुमच्या घरी हळदी कुंकाले, मग तुम्हाला बाहेर गावच्याच आणा लागतील. आणि त्याही का फुकट येतील. आपली कोणत्याची कर्तृत्व आहे का, आपली कोणची नाम नाही चांगली की बाय अशा येतील यानं आनंदानं. पैसे देऊनच आणा लागतील की बाई हे घ्या 100 रुपये या माघारी हळदी कुंकाले. चांगला आहे चांगला आहे. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी माय बाई. आपल्याला तर शोभतही नाहीत त्या आणि आपल्याला येतही नाहीत बाई. आमचं असंच आहे बाई येडं गबाळ काम. पण रात्री इतकी मजा आली हळदी कुंकाची, तुम्हाला सांगतो. बापा 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 इतकी मजा केली. एवढे मस्त मस्त खाणे काय म्हटले बापा बापा, लय वाखडं, लय मजा आली. ते मजा पैशात नाही येत. पण खरंच सांगतो, तुम्ही पैशानं आणा की तिकडे रोजानं आणा, ती मजा नाही येत. ते पियाचे लाडू सगळे नेलते का ते मग दिले का त्याच्या उरावर घातले का ते बिकारडेले काय भेटले असतील. असं साजरा खसा गुई घालून लाडू देणं खाल्ले तरी होती का काही बाप जन्मात. हा एवढे महागाचा पॉलिशवाला तीळ होता म्हटलं मला. त्याचे लाडू खाल्ले असतील सगळे ना मिटके मारू कोणी तर नसतील आणली, त्याच नाही असतील. सगळेच होतं ना आपल्यापेक्षा शिल्लक तिळगुळ होतं. त्या स्वीटून वळ्या चिक्की लाडू तिळाची बर्फी सगळं आणलं होतं म्हटलं. इमली काकूचे लाडू होते, लागे शेंगदाण्याचे लाडू होते, सरिता काकूचे तिळाचे लाडू होते. सगळ्या बायाचं होतं म्हटलं की ते खाऊ खाऊच आमचं पोट भरलं. म्हणून तर रात्री जेवण नाही केलं आम्ही. उलट आपल्याच घरचे ते पचकले तिळाचे लाडू होते फक्त. नाही तर प्रत्येकाच्या घरची एक एक दोन दोन होता म्हटलं. कोण लाडू बर्फी, कोणाची तिळपट्टी तर कोणाचं शेंगदाण्याची पट्टी. मायच फक्त ते तिळाचे लाडू होते मी चकले, ते 5-6 मोजून. त्यातले 2 तुम्ही काढले होते माहित आहे मला लक्ष असते पूर्ण. 7 लाडू तर घेतले होते मी, तर ती गेली तर 5च होते त्या कटोऱ्यात. ते एक खाल्ला होता फक्त मी त्यातला खाऊन पाळता. ते पोरगी आलती मी खाऊन राहील तिथं म्हणून एकटीच्या हाती दिला असं. आणि घरच्या डब्यातला कोण नाही खाल्ला मग तुम्ही. मग पुरीच्या हाती त्यातला द्या लागत होता. त्या बायासाठी काढले मी इन 7 लाडू त्यातले तुम्ही घेतले. हा तर ती जाऊन मला 5 लाडू कोणाच्या तोंडाला लावू समजलं नाही. हा सगळ्याच्या घरचे मोठ्या कटोरे भरेल होते म्हटलं. तर बरं त्या सीटून आणलं 4-5 पदार्थ तिची गोष्ट न्यारी. पण बाकीचे घरचं होतं म्हटलं, सगळ्याच्याच घरचं. मनकर्णा काकून स्पेशल तिळपट्टी करून आणली, वेळेवर चिक्की केली, लगे मस्त ताजी चिक्की होती मनकर्णा काकूच्या घरची. तर तिळपट्टी किती चांगली होती. मरे तर काहीच नाही 3-5 लाडू ते लपू का ती लपू झालं. नाव मोठं लक्षण खोटं. कोण सून कोणाची तर गंगूबाईची, गावातली लय श्रीमंत बाई पैशावाली. आणि सून चालली 5 तिळाचे लाडू घेऊन हळदी कुंकाले.